नमस्कार मंडळी. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये मी अलका भुजबळ पुन्हा आपलं स्वागत करते. मंडळी, जर रात्रीचा अंधार, रस्त्यावर कोणी नाही, अगदी निर्मनुष्य रस्ता, त्यावेळेला कोणीतरी आपल्यासाठी गस्त घालते. आपण शांत आपल्या घरी झोपलेलो असतो, पण आपल्यासाठी कोणीतरी सुरक्षिततेसाठी गस्त घालते. मग ते पोलीस अधिकारी असो किंवा महिला पोलीस अधिकारी असो. आणि त्या ज्यावेळेला कुठलाही गणवेश परिधान करतात, तो गणवेश म्हणजे ती एक जबाबदारी असते. ती फक्त जबाबदारीच नाही, तर आपल्या सुरक्षिततेची हमी म्हणून ते तो गणवेश परिधान करतात. अशा महिला पोलीस अधिकाऱ्यांची आपण आज ओळख करून घेणार आहोत. तिचं नाव आहे निर्भया. मंडळी, निर्भया ही म्हणजे एक नुसती ड्युटी करणारी स्त्री नसते किंवा ड्युटी करणारीच कर्मचारी नसते, तर तिच्या अनेक ड्युट्या असतात. तिच्या या ड्युट्या ती कशी निभावते, तिला कुठली कुठली कामं असतात, तिला त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात, आणि आज ती जे काम करते आहे त्याचं तिला समाधान कसं मिळतं, आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. म्हणूनच आज आपण आलो आहोत सानपाडा पोलीस स्टेशन येथे. आपले अधिकारी ज्या लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे सविता कटके. नमस्कार. नमस्कार. स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये मी आपलं स्वागत करते. म्हणून आज या महिला दिनाच्या निमित्ताने आज या निर्भया, आपल्या निर्भया महिला अधिकाऱ्यांची मी ओळख करून देते. तर सर्वप्रथम आमचं पब्लिकेशन आहे, तर आमच्या पब्लिकेशन तर्फे कोवळं ऊन या सिंगापूर स्थित आमच्या या लेखिका आहेत, त्यांचं हे पुस्तक मी तुम्हाला भेट देऊ इच्छिते. आणि या पुस्तकामध्ये खरं बघायला गेलं ना, तर त्यांच्या स्वतःच्या कथा आहेत, त्यांचा अनुभव आहे, त्याच्या कदाचित तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला उपयोग होऊ शकेल. धन्यवाद. तर सविता मॅडम, API सविता मॅडम, तर मला हे असं विचारायचं की आज महिला पोलीस अधिकारी झाला, तर ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? महिला पोलीस अधिकारी होण्यामागची प्रेरणा, वडील पोलीस होते, पण तुम्ही फ्रँक त्यांना असं काही फार वाटायचं नाही पोलीस व्हावं. ते स्वतः पोलीस असल्यामुळे पोलिसांची नोकरी कशी असते, किती धकाधकीची असते हे त्यांना माहित होतं. बेसिकली माझा जन्म इकडचा कल्याणमधला. माझं ग्रॅज्युएशन BSc मध्ये झालं. BSc IT झाल्याच्या नंतर थोडे दिवस IT कंपनीमध्ये जॉब केला, बट त्यानंतर असं फील झालं की बाबा दिस इज नॉट माय कप ऑफ टी. मग त्यानंतर अचानक एके दिवशी वडिलांना म्हटलं की मला MPSC साठी प्रयत्न करायचे. वडील म्हणाले अरे कर ना. मग त्यावेळी PSI ची एक्झाम, पहिलीच ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर येणारी पहिली परीक्षा PSI ची होती, ती दिली, ती पास झाली. त्याच्यानंतर सेल्स टॅक्सची पण झाली, ती पास झाली. इच्छा होती की सेल्स टॅक्स करूया, पण ते काही झालं नाही. हे मिळालं. अभ्यास करणं तितकं कठीण नव्हतं माझ्यासाठी ग्राउंड करणं कठीण होतं. पायवी सुधायचे, सगळं व्हायचं, पण स्वतःला कुठेतरी चॅलेंज केलं. म्हटलं आता करूया. आता स्वतःला थोडं स्ट्रेच आउट करायचं की बाबा आपली नक्की स्ट्रेंथ काय ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग ग्राउंड झालं. मग पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं. लहान असताना आवडते थोडंसं बॉलिवूडचा आणि पिक्चरचा आपल्यावरती बऱ्यापैकी इम्पॅक्ट असतो. लहानपणी आवड होती पिक्चर बघायची, आताही आवडतात. तर रेखाचा फुलवाने अंगारे फार आवडायचा. पुन्हा साऊथचा हिंदीच आहे तो, पण तेजस्वी पिक्चर तो आवडायचा. आता मी सांगत होती मगाशी, पुन्हा आठवलं, सब टीव्ही वरती FIR सिरियल लागायची, चंद्रमुखी चौटाला, आवडायची फार. मग सिलेक्शन झालं. नंतर कळालं की नाही हे कदाचित त्यावेळी नव्हतं वाटत, पण नंतर डे टू डे लाईफ मध्ये कळालं की दिस वॉज माय पॅशन. आपण कुठेतरी लोकांची डेस्क जॉब करू शकत नव्हती, त्यामुळे जी निवड केली आहे त्याने समाधानी आहे, ती योग्य आहे. वा वा, व्हेरी गुड. कारण आज महिला पोलीस अधिकारी होणं हे काही खरं बघायला तर इतर व्यक्तींपेक्षा तर वेगळं आहे. आणि बघायला गेलं तर महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या ड्युट्याच पण वेगळ्या असतात. आता एक जनरली निर्भया हे पदक स्थापन झालेलं आहे, तर दिल्लीची केस आहे, ती झाल्यानंतर निर्भया पदक स्थापन झालं का ऑलरेडी होतं पहिल्यापासून? कसं? नक्कीच. निर्भया हे पथक जे आहे, दुर्दैवाने 2012 मध्ये जी घटना घडली त्याने पूर्ण देशाला हलवून टाकलं. खूप दुर्दैवी घटना घडली, मला फार ते वाईट होतं. त्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
नागरिकांची सतर्कता, पोलिसांचे कर्तव्य हे पुन्हा म्हणजे हे सगळं पुन्हा एकदा प्रकाशझोतामध्ये आलं. आणि मग त्यावेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कुठेतरी पुन्हा एकदा जास्त प्रयत्न झाले पाहिजे. त्याच्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. निर्भया मीन्स फिअरलेस. हो. आणि त्यावेळी त्या मुली जी घटना घडली त्या मुलीचं नाव पण आपण निर्भया ठेवलं होतं. त्यामुळे तिला एक कुठेतरी श्रद्धांजली, फिअरलेस म्हणून ती आपण ते निर्भया पथकाचं ह्याला नाव दिलेलं आहे. आता ऍक्टिव्हली आपण निर्भया पूर्ण सगळीकडे काम. तर मला हे विचारायचं की निर्भया पथकाचं काम करताना म्हणजे फक्त त्याच्याबरोबर तुमच्या इतर ड्युट्या पण असतील ना, त्या कसं? निर्भया पथकाचं काम करत असताना आमच्या एक पोलीस अधिकारी म्हणून बेसिकली मी महिला अधिकारी असल्यामुळे महिलांची संबंधित डे टू डे लाईफ मधल्या पण त्यांच्या सुरक्षितते संबंधित असतील किंवा त्यांच्या तक्रारी असतील, हे म्हणजे माझ्याकडे असते. सगळ्याच पोलीस स्टेशनमध्ये महिला अधिकारी असतात, त्यांना डिप्लॉय म्हणजे बेसिकली त्या महिला अधिकारी असल्यामुळे महिलांशी रिलेटेड जे काही असते ते त्यांच्याकडे असतं. नेहमी बाकी आमच्या अधिकारी कसे काम करतात, आमचाही दिवस असतो. आमच्या सिनियरच्या नंतर आमचं ब्रिफिंग असतं. मग ते झाल्याच्या नंतर आम्ही जर डेली येतो असतो तर आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या काही तक्रारी असतील, ज्या काही दिवसभरामध्ये काही गुन्हे घडतील, काही अदखल पात्र काही दखल पात्र, ते सगळं हँडल करणं, कोणाच्या तक्रारी असतील त्यानुसार गुन्हे दाखल करणं, गस्ती घालणं, निर्भयाची गस्त घालणं, इतर कुठल्या गस्ती घालायच्या असतील आम्हाला, पायी गस्त घालतो आम्ही कधी, ते आमचं डे लाईफ मध्ये असतं. गुन्ह्यांचा तपास करणे, म्हणजे तसं तुमचं रोजचं काम. अगदी बरोबर. मग हे सगळं काम करत असताना तुमचा काही असा अनुभव काही वेगळे असे, कारण तुम्ही गस्त पण घालणं परत ऑफिसमध्ये इथे पण काम करणं, पोलीस स्टेशनला काम करणं, तुमचे काही असं वेगळे अनुभव असतील ना, काय म्हणजे अनुभव? तर आता आमचं कामच असं आहे की आमचं डे टू डे लाईफ मध्ये पब्लिकशी रोजचा संपर्क आहे, त्यामुळे अनुभव होतील. जसं की आता निर्भया गस्त घालत असताना बऱ्याच वेळा असं होतं, कधी रात्रीच्या वेळी वगैरे आम्ही जात जरी असलो तर काही मुली किंवा महिला असतात ज्यांना कदाचित कधी कॅब मिळत नाही, टॅक्सी मिळत नाही किंवा घरात भांडण झालेलं असतं. म्हणून आता मी एक दीड महिन्यापूर्वी असं आम्ही रेल्वे स्टेशन सांगवायचे आम्ही गस्त घालत होतो. तशी ते एक आमची गाडी जस्ट पुढे गेली निर्भया पथकाची, मी माझा ड्रायव्हर आणि आरटीसी आम्हाला आवाज दिला. मग त्यानंतर कळालं की ती महिला गावावरून आली होती आणि इकडे तिच्या रिलेटिव्ह कडे आली होती आणि घरी कोण नसताना असंच फिरत आली आणि ती विसरून गेली आता कुठे जायचं, तिला बंधा टाकली. मग तिच्याकडून तिथला पत्ता घेऊन आम्ही तिला तिच्या इथे ड्रॉप केली. तिला बऱ्याच वेळा कधी काही मुली असतात ज्या अंडर एज असतात, त्या कधी बाहेर पडतात आणि मग त्या रस्ता विसरतात किंवा थोडंसं घाबरून जातात. मग त्यांना आम्ही आमच्या गाडीमधून आम्ही पोलीस स्टेशनला आणून थोडं रिलॅक्स करून मग त्यांच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना त्यांच्या घरी पालकांच्या बरेच अनुभव असे. मग ही ड्युटी करत असताना तुम्हाला असं काही पूर्वी गुन्हे वेगळे घडत असतील आणि आता गुन्हे वेगळे घडतात, असं काही तुम्ही सांगू शकाल का? महिलांच्या बाबतीमध्ये गुन्ह्यांमध्ये काही फरक पडला का? पूर्वी आपल्याला टेक्नॉलॉजीचं एवढं एक्सपोजर होतं, आधीच्या गुन्ह्यांमध्ये आणि आताच्या गुन्ह्यांमध्ये बऱ्यापैकी फरक झालेला आहे. आधीचे गुन्हे लोक फेस टू फेस भेटल्यावरती किंवा एखादा वैयक्तिकरित्या गुन्हे घडत होते. आता बऱ्यापैकी ऑर्गनाइज क्राईम होत आहेत. तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट मध्ये न जाता सुद्धा जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बसून एखादा माणूस तुमचा अकाउंट इकडे बिल करू शकतो. त्यामुळे सायबर क्राईमचं तुमचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. सायबर स्टॉकिंग वाढलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून तुमचं फसवणूक केली जाते, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅप केलं जातं, तुम्हाला मोस्टाईल म्हणजे गुन्ह्यांचे प्रकार वेगळे म्हणजे बाहेर ज्या वेळेला तुमचे असं म्हणजे तुम्ही बाहेर ड्युटी करत असता त्यावेळेला महिलांच्या बाबतीमधले गुन्हे म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर आजकाल कसं पहिला महिला असं एवढं गुन्ह्यासाठी बाहेरच पडत नाही. म्हणजे एखादा गुन्हे घडण्यात घरामध्ये कोणाचं काही झालं की ती महिला बाहेर अशी काही जात नव्हती की चला घर सोडून गेली अशी, ती घरामध्ये स्वतः सहन करत होती. आता आजकाल बिंदास मुली बाहेर पडतात किंवा बायका बिंदास बाहेर पडतात. मी जाते पोलीस स्टेशनला किंवा मी जाते निघून आणि ते एकटी आपली चालत असते. त्यावेळेला नेमकी तुमची गस्त आहे समजा
मग तो गुन्हा आणि पूर्वीचे असे गुन्हे, तर त्याच्यामध्ये काही फरक असतात तुम्हाला काय जाणवतं? सोशल मीडियाद्वारे तर फरक झालेलाच आहे, त्याच्यातनं आज खूप गुन्हे वेगवेगळे करतात, पण याच्या व्यतिरिक्त गस्ती घालताना तुम्हाला काय असा अनुभव म्हणजे? गस्ती घालताना आधी जे तुम्ही म्हणाला, आधी तेवढी अवेअरनेस पण नव्हती. आमच्याबद्दल दुर्दैवाने थोडासा एक स्टिग्मा आहे, पोलीस स्टेशनची पायरी चढून हो येतो. हो तो एक स्टिग्मा आहे. बरेच लोक भले आमच्याकडे येऊन ते सॅटिस्फाईड झाले किंवा तक्रारी घेऊन येतात, त्यांना मदत हवी होती, पण पहिला शब्द आम्हाला हा ऐकायला मिळतो की आज पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढली. पण आत्ताचं जे यंग जनरेशन आहे त्यांच्यामध्ये तेवढी ती भीती मला नाही, मला थोडी जाणवत नाही. जी आधीच्या जनरेशन मध्ये ती मानहानी वाटायची त्यांना की आम्ही पोलीस स्टेशन आलो. आताची जी तरुण पिढी आहे, जे जेन्झीज आहेत, ते पटकन आम्हाला अप्रोच करतात. एखादी मुलगी आधी माझी आई असेल किंवा त्या पिढीच्या महिला होत्या त्या थोड्या जास्त सहन करायच्या. आता ती अवेअरनेस वाढलेली आहे, मुली बऱ्यापैकी केपेबल झालेल्या आहेत, त्यांना त्यांचे अधिकार कळालेले आहेत. आणि विच इज अ गुड थिंग. तर ते आमच्याकडे स्वतःच्या म्हणजे कसं आहे, अधिकारांची जाणीव झाली आपल्याला एकदा की आपल्यावर होणारे अत्याचार काय ते आपोआप कळतात. पण त्यांना ते कळायला लागले तर ते आमच्याकडे अप्रोच करतात. डायरेक्ट स्वतः नाही येऊ शकल्या तर आम्हाला कॉल करतात पोलीस स्टेशनला, आम्हाला अर्ज लिहितात की आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. तर आता बऱ्यापैकी येत आहेत ते दिवशी. म्हणजे थोडं असं म्हणायला हवं, पूर्वी आपण जसं म्हणतो तुम्ही आता सांगितलं की पोलीस स्टेशनची पायरी आणि कोर्टाची पायरी चढून आहे, पण आता तसं नाहीये. म्हणजे अवेअरनेस आलेला आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा आता ते आपले मित्र आहेत, पोलीस आपले मित्र आहेत आणि या महिला पोलीस अधिकारी आपल्या मैत्रिणी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जा असं म्हणाला. आता खरं तर काही माझ्याकडे एक गेल्या आठवड्यामध्ये मी नाईट पीएसओ होती मी, तर एक मुलगी आली, तिला आधी पण मदत केलेली, परत आली. मी मला मध्ये केबिनमध्ये दरवाजा अडवून बसली, मी इथेच बसणार आणि माझ्या नवऱ्याला आत्ताच्या आत्ता बोलवा आणि माझी मदत तुम्ही करायची, त्याच्याशिवाय तुम्हाला जाऊच देणार नाही घरी. एवढा म्हणजे ती हट्ट करत होती. शेवटी तिला त्याच्या नवऱ्याला समजवलं, मग ती म्हणजे हसत गेली नंतर. म्हणजे किती एक करत आहे तर सामाजिक बांधिलकीच आहे की आपण कोणाचं तरी जीवन सुधारतो त्याच्यामुळे. बरोबर, म्हणजे कौतुकास्पद आहे. जनरली इतर नोकरी करणाऱ्या 10 ते 5 बायका नोकरी करतात, पण ही जी तुमची नोकरी आहे, हे जे तुमचं काम आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये बदल घडवून आणायचं फार मोठं काम तुमच्याकडनं होत आहे असं मला तरी वाटतंय. हे तुम्ही जरी मान्य करत असाल की तुमची ड्युटीचा भाग आहे, तुम्ही जरी म्हणत असाल तरी पण खरं तर आता चित्र हे असं बदललं आहे. तर आता मला हे विचारायचं की पोलीस स्टेशनला काही मुली कधी म्हणजे बस स्टॉपवर काही वेळेला मुली उभ्या असतात किंवा अशा काही वेळेला असं फिरत असतात मुली, तर त्या महिलांना जर तुम्ही कधी काही विचारलं तर त्या खरं बोलतात का की काय ते उभे आहेत, किंवा रात्रीच्या वेळेला जर तुम्ही कधी गस्त घालत असतात किंवा दिवसा सुद्धा कधी अशाच एकट्या उभ्या असतात, मोबाईल बघत असतात त्या, तर अशा मुलींना ज्याला कधी मुलींना म्हणा किंवा स्त्रियांना म्हणा किंवा पुरुषांनाही कधी असं आपण विचार तर त्यांच्याकडे खरं उत्तर मिळतं, तसा तुमचा काही अनुभव आहे का? कधी कधी मिळतं, अनेकदा नाही पण मिळत. अशा एखाद्या कधी टीनेजर्स किंवा 18-19 पण वर्षाच्या मुली अशा कधी ऑड टायमिंगला आम्हाला एकट्या दिसल्या आणि त्यांना विचारलं तर मग त्या सांगतात की मित्राला भेटायला आली होती, मैत्रिणीला भेटायला आली होती. मग घरच्यांना फोन केल्यावरती कळतं की आम्हाला सांगितलंच नाही आणि ती मुलगी आम्हाला न सांगता स्वतःच निघून जाते. मग अशा वेळी आम्ही बऱ्याच वेळा तिला, आता आम्ही पोलीस आहोत, आम्ही तेवढं काउन्सिलिंग तेवढ्या लेवलचं नाही करतो, आम्ही त्यांना सजेस्ट करतो. एनजीओज वगैरे आहेत तर तुम्ही त्या एनजीओची मदत घ्या की तिला थोडं जर काउन्सिलिंगची गरज असेल, मग संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्या मुलींबरोबर, ते आम्ही करतो. मग तुमचं याच्या व्यतिरिक्त तुमचं ऑफिसमध्ये म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये एक्झॅक्टली काय काय कामाचं असं वेगवेगळं कुठलं काम चालतं? म्हणजे कारण महिला पोलीस अधिकारी म्हटलं सगळ्या ड्युट्या तुम्हाला निघावं लागत असतील तुमच्या बोलण्याला वाटतं, तर असं काय काय ड्युटी असतं त्याच्यातला काही असा एखादा अनुभव की कोणी महिला आली किंवा घरातला पळून आलेली आहे मुलगी, आई घेऊन आली तिला, असं काही मग तिला तुम्ही समजवलं किंवा काही नवरा मारून तिला घेऊन आला, मैं इसको अभी यही आपके पास ही छोड़ देता हूँ, असं काय काही अनुभव काही? असे अनुभव खूप आहे कारण रोजचं काम आहे. महिला तर खूप वेळा येतात आमच्याकडे की मला मारतोय आणि पण मला त्याच्या विरोधात तक्रार पण नाही करायची. मला माझा नवरा मारतोय, मला त्याच्या विरोधात तक्रार करायची, मग आम्ही म्हणतो की आम्ही करतो नाही, मला त्याच्याशी तक्रार करायची नाही, त्याच्या विरोधात तक्रार करून मी कुठे जाऊ. आपण येस, तर तुम्ही त्याला समजवायचं, तुम्ही त्याला बोले तुमच्या भाषेत कसं समजायचं समजा, पण मला त्याच्याबरोबरच नांदायचे, मी त्याला सोडणार नाही. हे असं
बऱ्याच वेळा हे होतं. मी एकदा पोलीस स्टेशनला असताना एक 5वीचा थोडा वेगळा हे होते. मी महिला अधिकारी आहे, महिलांसाठीचे गुन्हे माझ्याकडे आहेत, पण लहान मुलं जी आहेत अंडर 18 जे आहेत, गर्ल्स बॉईज जे काही असतील, तर त्यांच्यासाठी पण मी चाइल्ड वेलफेअर प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला अधिकारीची नेमणूक असते. तर ते म्हणजे महिला आणि बालकांसंबंधीचे जे गुन्हे आहेत त्याचा तपास आणि प्रायमरी इन्क्वायरी जे आपण जे करतो की महिला अधिकारी असावा, म्हणजे असं असतं. मी पोलीस स्टेशनला असताना 5वीचा मुलगा आला होता आई वडिलांची तक्रार करायला. माझे आई वडील माझं ऐकत नाही आणि मला मारतात, मी घरी जाणार नाही. आई मला नाही, माझी तक्रार घ्याच तुम्ही. मला माझ्या आई वडिलांना त्याच्या आई वडिलांना बोलवलं, समजवलं, तो जायलाच तयार नाही. हे मला घरी गेला मारणार. मग त्यांना फार समजवलं, प्रेमाने त्याला समजवलं आणि मग त्याला पाठवलं. असं होत असं म्हणजे बऱ्याच वेळा फार कसं असतं, सिम्पल असतं. जेव्हा काहीतरी नॉर्मल गुन्हे असतात, नॉट नॉर्मल, प्रत्येक गुन्ह्याचं ग्रॅव्हिटी प्रत्येक गुन्ह्याची असते. पण समजा मारामारी आहे, चोरी आहे, अशा प्रकारच्या याच्यामध्ये तक्रारदार असतो, तो लगेच तक्रार देतो आणि त्यानुसार कायद्यामध्ये जे काही तरतुदी आहे त्यानुसार आपण ते प्रोसिड करतो. पण जिथे नवरा बायको येतात तिकडे ते फार कठीण होऊन जातं. कारण आपल्याला कोर्टाच्या पण गाईडलाईन्स आहेत की तुम्ही डायरेक्ट लगेच गुन्हे दाखल करू नका, तुम्ही त्यांचं काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करा. मग मुलींचा आम्ही काउन्सिलिंग करायचा बऱ्यापैकी प्रयत्न करतो, पण कधी कधी काठी कुठे होतं जेव्हा तिला गुन्हाही दाखल करायचा नसतो, तिला त्याच्याबरोबर नांदायला जायचं असतं आणि तो म्हणतो मला हिला नांदायचं. मग त्यावेळी त्यांना समजवताना आम्हाला थोडंसं हे होतं. बऱ्याच वेळा समजून जातात आमच्या इथून खूप हसत खेळत, हातात हात घालून, पेढे एकमेकांना भरून असेही जातात लोक. मग कधी कधी नाही झालं की छोटी गुन्हे दाखल. खरोखर म्हणजे हे इतकं वेगळं समाधान आहे त्यांच्या चेहऱ्याचं समाधान, हा तुमच्या ड्युटीचा पूर्ण खरं तर सार बघायला गेला. पण मला हे म्हणायचंय की आज तुमच्या ड्युट्या मला वाटतं 12 ते 12 तास ड्युट्या आहेत तुमच्या. मग या ड्युट्या सोडूनही तुम्हाला काही काही वेळेला थांबावं लागत असेल. एखादा गुन्हा घडला तर पूर्ण त्याचं केस पूर्ण निपटावी लागत असेल किंवा त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणं किंवा कोर्टामध्ये घेऊन जाणं. मग त्याला तुम्ही कसं काय सगळं म्हणजे एवढं मॅनेज करता? तर मला या सगळ्याच्यातनं असं विचारायचं की हे सगळं करताना तुम्हाला मानसिक ताण सुद्धा येत असेल, भावनिक कुठेतरी चलबिचल पण होत असेल. मग हे सगळं मला जरा सांगाल का की हे सगळं तुम्ही कसं करता? होतं. मला नवी मुंबईमध्ये येऊन मला 7-8 महिने झालेले आहेत. मी कल्याणला राहते, सध्या अपडाऊन करते. नेक्स्ट मंथ मध्ये आय गेट शिफ्ट. बऱ्याच वेळा असं होतं आमची 9 ची ड्युटी असते. पीएचओ म्हणून ड्युटी आम्ही करतो. तर त्यावेळी म्हणजे आपल्या हद्दीमध्ये जे काही गुन्हे घडतील, ज्या काही तक्रारी असतील ते इकडे रिपोर्टिंग केलं जातं, ते आपण हँडल करायचं. 9ला सकाळी ड्युटी सुरू होते ती जेव्हा आमचं असं 8 वाजले की असं थोडंसं घड्याळाकडे लक्ष जातच असतं. आता वाटतं चला झालंय. कधीतरी असं होतं की 8:45 होतात किंवा 9ला 5 कमी असतात आणि काहीतरी रिपोर्टिंग होतं. कुठेतरी मारामारी झालेली असते, कुठेतरी एखादी डेड बॉडी सापडते, एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक होतात. मग त्यावेळी मग ते 9 वाजून गेले तरी तुम्हाला त्याची पूर्तता करू आणि ती मग त्यावेळी ना लक्षात पण नाही असं की हे 9 वाजले आता आपल्याला घरी जायचे. कारण ते कामाची पूर्तता करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. कारण इतर खात्या म्हणजे आमचं खातं, आमचं डिपार्टमेंट आणि न्यायालय हे हँड इन हँड चालतं. आमच्या इकडून आम्ही जरी एफआयआर रजिस्टर करत असलो तरी ती 24 तासाच्या आतमध्ये आपली न्यायालयामध्ये जावी लागते. म्हणजे आमच्या नंतरचं पुढे तिथे काम सुरू होतं. त्यामुळे पूर्ण पूर्तता केल्याशिवाय आपल्याला ते काम सोडता येत नाही. ते असतं दमछाक होते, त्रास होतो, कुठेतरी शारीरिक लिमिटेशन्स कधीतरी येतात. पण कसं असतं एकदा युनिफॉर्म परिधान केला की मग विचार येत नाही. ते युनिफॉर्म तुम्हाला कुठेतरी ते बळ देतं, ताकद देतं. कधी कधी कोलॅप्स व्हायला होतं. साहजिकच आहे. म्हणजे काही काही वेळेला भावनांमध्ये असं अडकून सुद्धा जाऊन चालत नाही की तिथे भावनिक न होऊन चालत नाही. पण तुम्हाला तुमची ड्युटी आणि मग घरचं पण तुमचं म्हणजे आता हे सगळं करत असताना तुम्हाला घरचे सण वार आहेत किंवा मुलांचे वाढदिवस असतील किंवा कोणाचं लग्न असेल, ते सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे घरच्यांना तेवढी कल्पना आहे त्याच्यामुळे सुद्धा. पण कसं, कारण पूर्वीची गोष्ट वेगळी. पूर्वी महिला पोलीस अधिकारी म्हणा किंवा ज्यांना 3 ड्युट्या आहेत अशांची लग्न होताना मुश्किल होतं खरं बघायला गेलं तर. पण आज खूप परिस्थिती बदललेली आहे.
हो, बदललेली आहे. आधी महिला अधिकारी, महिला अंमलदार लग्न करायचं म्हटलं की लोक नको म्हणायचे. PSI मुलीशी पण लग्न करताना लोक नको म्हणायचे. आता आवडीने मुलं म्हणतात आम्हाला एखादी PSI मुलगी जर मिळाली तर लग्न करायला आवडेल. अभिमानाने सांगतात. आता माझ्या घरामध्ये जेंट्स मध्ये पोलीस आहेत, पण महिलांमध्ये पोलीस अधिकारी घेतली. तर मी जेव्हा कधी कुठल्या फंक्शनला जाते तेव्हा माझे सासरे फार अभिमानाने ते फार एन्थुसियास्टिक असतात, असे सगळ्यांना मला इंट्रोड्यूस करून देत. आणि मी त्यांना सांगतो, मी ते ओळखतात मला, नाहीतरी ते मला घेऊन जाणार की नाही मी एकदा ओळख करून देतो. ते फार अभिमानाने ओळख करून देतात. घरच्यांना निश्चित असतो, अभिमान असतो. तुम्हाला अर्धे फंक्शन मिळतात, बरेचसे फंक्शन मिळत नाही. संपून गेल्याच्या नंतर तुम्ही पोहोचता. बऱ्याच वेळा असं होतं, लोकांच्या बॅक ऑफ द माइंड, आपल्या जवळचेच लोक रिलेटिव्ह जे आपल्याला प्रचंड प्रेम करतात, त्यांच्या बॅक ऑफ द माइंड असं असतं की हिला कधीच वेळ नसतो, त्यामुळे ते आपल्याला फोनही करायचं राहून जातात. आणि आपण म्हणतो की अरे तू मला फोन नाही केला, मग ते म्हणतात तुला वेळच नसतो ना. म्हणजे ते इतकी सवय झालेली वेळ नाही की त्यांच्या डोक्यात असतं की वेळ नाही. मग आपण कधीतरी गेलो तर ते सरप्राइझिंगली त्यांना म्हणजे एकदम सरप्राईज असतात की बाबा तुम्ही आलात. फार बरं वाटतं. मला खरं तर तुमच्या वतीचे इतकं ज्याला तुम्हाला मी आज येताना बघितलं ना, तर इतका अभिमान वाटला ना की अरे ही स्त्री काय छान वाटते, एकदम मस्त त्या गणवेशामध्ये येते आणि उतरते. त्याच्या मागे खरं बघायला खूप कष्ट आहेत, पण ते सगळं करायचं ना, जे सामाजिक तुम्हाला बांधिलकी तुम्ही जपता आणि जे स्वतःचं समाधान द्यायला काम करताना जे येतं ते खरोखर वेगळं आहे. पण अजूनही असं आहे ना समाजामध्ये की काही लोक तक्रार करायला अजूनही जात नाही, घाबरतात. कशाला पोलिसांकडे जायचं, आपण आपल्या इथे असं हे करू. मग अशाला तुम्ही त्यांना कसं समजावून सांगता की नाही तुम्ही तक्रार करायला हवी, तक्रार केल्यानंतरच आम्ही त्याचं काहीतरी उत्तर देऊ शकू, असं काही तुम्ही त्यांना कशा पद्धतीने समजत? खूप असे लोक असतात. आम्हाला बऱ्याच वेळा कॉल येतात, 112 वरती आम्हाला कॉल येतात, मग आम्ही तिकडे अप्रोच करतो. मग त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचं असं असतं की आम्हाला पोलीस स्टेशन नाही जायचं, किंवा आम्ही तिकडे जाणं. म्हणजे आता मध्ये एका महिलेचा तिच्या वडिलांचा मोबाईल हे होता, पण तिचा मुलगा अपंग होता, त्यामुळे आम्ही तिची तक्रार एकदा देऊन झाली. मग आम्हाला ही साक्ष करायची होतं, तर आम्ही तिच्या घरी जाऊन तिला मदत केली. तर तिला ते कुठेतरी तो स्टिग्मा आहे ऍक्च्युअली, पोलीस तुमच्या घरी येत आहे. तर ती आम्हाला असं म्हणाली की आता तुम्ही आले तर लोक काय बोलतील. आम्हाला कुठेतरी ते वाईट पण वाटतं की आमची कसे नाण्याला दोन बाजू असतात. आमच्याविषयी प्राऊड फील करणारे, आम्हाला प्रचंड अभिमान बाळगणारे आमच्याबद्दल असेही आहेत. आणि पोलीस आले म्हणजे कुठेतरी मानहानी होते, अशी विचारसरणी असणारे आहेत. बदल होतोय हळूहळू, अजून होईल. माझ्या लोकांना ज्यांना आम्हाला तयार करावं लागतं की नाही तुम्ही तक्रार द्या, तक्रार दिलं. काही लोकांना त्यांची आयडेंटिटी पण करायची नसते, मग आम्हाला त्यांना विश्वासात घेतो आम्ही की बाबा आम्ही तुम्हाला थ्रेट होईल असं काही होणार नाही. आम्ही पोलीस नेहमी तुमच्यासाठी सदैव इथे आहेत. आम्ही बऱ्याच वेळा ते पर्सनल नंबर मागतात, पोलीस स्टेशनचे नंबर आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. तुम्हाला कुठलीही काही मदत लागली तर तुम्ही फोन करा. आम्ही त्यांना कम्फर्ट लेवलला आणून त्यांना ती तक्रार द्या, असं आम्ही त्यांचं म्हणजे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करतो. आता गस्तीवरून मला असं आठवलं की ज्याला तुम्ही रात्रीची गस्त असतात त्यावेळेला किती वेगळे अनुभव, म्हणजे लोक कोणी गरजुले असतात किंवा दारूतून पडलेले असतात किंवा असं काही. अशा वेळेला एक लेडीज म्हणून तुम्हाला काही त्याचा त्रास होतो का? किंवा महिला एक लेडीज तुम्ही कधी कधी सिव्हिलमध्ये पण गस्त घालू शकता, असं नाही की तुम्ही नेहमी तुमच्या गणवेशामध्ये गस्त असतात. तर तसं काही त्रास होतो का की महिलांना म्हणून छेडछाड नंतर त्यांना कळतं अरे इतर पोलीस अधिकारी आहे, मग ते असं काही होतं? असं होतं म्हणजे मला स्वतःच मला फील होतं बऱ्याच वेळा जेव्हा मी ऑन ड्युटी असते, दो इट इज इन युनिफॉर्म और सिव्हिल, तेव्हा तो माझा मधला कॉन्फिडन्स वेगळा असतो. युनिफॉर्म मध्ये तर ऑफकोर्स तो कॉन्फिडन्स वेगळाच असतो. तो दारुडे असू दे, बेवडे असू दे, गरजुले असू दे किंवा एखादा टोळकं असू दे, पण युनिफॉर्म परिधान केल्यानंतरचा तो कॉन्फिडन्स वेगळा असतो. सिव्हिलमध्ये पण जेव्हा मी कर्तव्यावर असते आणि मी सिव्हिलमध्ये कसं करत असते तेव्हा पण तो कॉन्फिडन्स असतो. पण जेव्हा मी ऑफ ड्युटी असते आणि मी कधी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करते, मी कधी रात्री अपरात्री जाते, तर ती माझ्यामध्ये मुलगी कधीतरी ती हे होते, मला मी पटकन कम्पेअर करते. मी जेव्हा मी युनिफॉर्म परिधान करते तेव्हा तितक्या नजरा
प्राऊडली बघत असतील, बघतात, पण ते उत्सुकतेपोटी किंवा युनिफॉर्म मध्ये एक महिला अधिकारी आहे या ह्याच्याने बघतात. पण जेव्हा सिव्हिलमध्ये जातो तेव्हा त्या नजरा मग मला पटकन ते कम्पेअर करायला होतं की आपण युनिफॉर्मची ताकद किती आपली वेगळी आहे आणि जेव्हा आपण सिव्हिलमध्ये येतो त्यावेळी तो पण सिव्हिलमध्ये ज्याला तुम्ही कधी जाता बाहेर तर त्याला असं कोणी छेडछाड केलेली आहे का किंवा नंतर त्याला कळलं की अधिकारी आहे असं म्हणजे असं काही अनुभव तुम्हाला आहे? असे एखाद दोन अनुभव असे आलेले की आम्ही जेव्हा सिव्हिलमध्ये वगैरे मी असते सिव्हिलमध्ये आणि टीम असते आमची, पण कोणी एका दिशेला मग दुसऱ्या कुठल्या दिशेला असं जातं. मग असं एकदा झालेलं होतं की कंटिन्यू एक असा म्हणजे जेंट्स असा बघत होता आणि थोडासा जवळ येऊन उभा पण राहिला आणि कळतं म्हणजे महिलांना ती गोष्टी आपल्याला ती असते तसं. पण मग नंतर मग आमची लोक आल्याच्या नंतर मग त्याला थांबल्याच्या नंतर मग त्याला कळालं की अरे आपण चुकीच्या व्यक्तीला खरं तर कुठल्याच मुलीला अनइझी किंवा अनकम्फर्टेबल होईल अशा पद्धतीने कुठल्याच पुरुषाने तिला लगट करायचा किंवा तिला काही बघण्याची आवश्यकता नाही. पण ते तसं ते होत. बऱ्याच ठिकाणी असं होतं की माहीत नसतं लोकांना की बाबा पोलीस अधिकारी आहे, मग लक्षात आल्यानंतर त्यांना ते थोडं ते कशाला आपण आता जग खूप बदल झालेलं आहे खरं बघायला गेलं तर. मग या नवीन टेक्नॉलॉजीचा म्हणजे आता जे डिजिटलकडे जे सगळं युग चालत आलेलं आहे तर तुमच्या पूर्वीच्या कामामध्ये आणि या कामामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो डिजिटलायझेशन म्हटल्यामुळे? हो, आधीच्या गुन्हे आणि आताच्या गुन्ह्यांमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवतो. जसं गुन्ह्याचं आता व्हरायटी ऑफ गुन्हे आणि गुन्ह्याचा प्रकार, जसं आधी चोरी दरोडे असं हे होत होतं. आता सायबर क्राईम मी जसं आधी म्हटलं एका कोपऱ्यामध्ये बसून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये सगळं बँक बॅलन्स आता उडवायचं म्हणजे तो आहे हे झालं. ऑर्गनाइज क्राईम फार वाढलेला आहे. मग आता आम्हाला पण आम्ही पण स्मार्ट झालो, आम्ही पण स्मार्टच होतो. आता आम्ही पण डिजिटली स्मार्ट झालेलो आहोत. आधी आमच्याकडे सगळं हँडवर्कनी आम्ही सगळं करायचं, मॅन्युअली आम्ही सगळं घेत होतो. आता जर तुम्ही बघितलं असेल तर इकडे तुम्हाला अजिबात स्टेशन हाऊसला कुठेही आमच्याकडे आज स्टेशन डायरी असेल त्याच्यामध्ये आमचा जो लेखाजोखा दिवसभराचा असतो तो आमचा अंमलदार किंवा आम्ही लिहायचो. आज आम्ही काय केलं, आता या क्षणाला काय केलं हे आता आमच्याकडे CCTNS चालतं, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये आपलं कंटिन्यू ते फिडिंगचं काम चालू असतं जे घडतंय. आता पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या प्रिमायसेस मध्ये CCTV बसवलेले आहेत बऱ्यापैकी. आता गाड्यांमध्ये पण ट्रॅकिंग सिस्टम झालेले आहेत. आम्हाला लाईव्ह लोकेशन आपल्याला लगेच कळतं आपल्याला ते झालेलं आहे. आम्हाला जेव्हा कॉल येतो त्या आम्हाला आमच्या ट्रॅकिंग सिस्टम वरती तो कॉल कुठून आलेला आहे आपल्याला GPS वरती ते आम्ही ऑन रूट केलं की आम्हाला ते GPS तिथे नेऊन ड्रॉप करते आपल्याला तिकडे. येस. आता सगळं डिजिटल. आता जसं की आमच्याकडे ICGS प्रणाली आहे, इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम त्याचं प्लॅटफॉर्म आहे. आता एखाद्या गुन्हेगारांनी म्हणजे जाळं भरपूर पसरलेलं असतं किंवा त्याने मल्टिपल टाईप ऑफ गुन्हे केलेले असतात. त्याने एखादा गुन्हा इथे मुंबईत केलेला असतो, एखादा कुठेतरी गुजरातमध्ये केलेला असतो, एखादा सोलापूरला केलेला असतो. आधी ते एका केला तर ते आपल्याला मॅन्युअली हे करणं. आता ते ICGS मध्ये आपण चेक केलं की आपल्याला ते कुठेही कोणावरही गुन्हा दाखल असेल तर आपल्याला रेकॉर्ड त्याचे ते मिळतात. त्यामुळे ते आपलं बऱ्यापैकी आता इझी झालेलं आहे. त्यानंतर आता ही साक्ष प्रणाली आली आमच्याकडे, म्हणजे ती नागरिकांसाठी चांगली आणि आम्हालाच वाटतं आमच्यासाठी फार चांगली आहे. त्यामध्ये आता तुम्ही आम्हाला जेव्हा तक्रार तुमची देता त्यानंतर आम्ही तुमचं व्हिडिओ काढतो. ई साक्ष हे ऍप आहे, त्याच्यामध्ये आमचा प्रत्येक अंमलदार प्रत्येक अधिकारी जो की IO आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर आहे, तर तो त्याचं लॉगिन असतं. मग तुमचं जेव्हा आम्ही जबाब घेतो त्याच्यानंतर आम्ही तुमचा व्हिडिओ हे करतो की आम्ही तुमची तक्रार घेतलेली आहे, मग तुमची जी काही तक्रार आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये बोलायची, सांगायची, वाचून दाखवली तरी चालते. मग आम्ही ते लिंक करतो आणि मग ते कोर्टाला पण ते त्यांच्याकडे पण ते दिसतं फ्युचरमध्ये. मग असे साक्षीदार पण आम्ही तपासतो, ते साक्षीदारचं आम्ही त्याच्यामध्ये घेतो. आम्ही घटनाचा पंचनामे करतो, मग ते आम्ही तिकडे जाऊन फोटो वगैरे ते सगळे अपलोड करतो, साक्षीदारांचा आम्ही करतो. येस. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्हाला पण फायदा खूप फरक की भविष्यामध्ये जर कोणी होस्टाईल कधी होत असेल, एखादा साक्षीदार आमच्या समोर सांगतो
कोर्टामध्ये फिरून पडतो, तो होस्टाईल होतो. मग त्यावेळी त्या ऍक्विटल हे होतात. मग डिजिटल आपल्याकडे पुरावा असेल तर असल्यामुळे ते त्याला हे नाही करता गुन्हा लवकर शोधला जातो या येस. आता सगळीकडे डिजिटल युग आहे, डिजिटल झालेलं आहे. त्यामुळे चांगलं आहे. बरेच अर्जाच्या बाबतीमध्ये आम्ही ही संवाद प्रणाली एक आहे. त्याच्यामध्ये असं होतं की एखादा ज्याचा आम्हाला स्टेटमेंट घ्यायचा आहे तो आता कुठेतरी लांब बसलाय, तो नाही येऊ शकत. आता एखाद्या दुसऱ्याच्या गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या अर्जाच्या चौकशीसाठी लोक इतकी का उत्सुक नसतात येण्यासाठी, तर मग आपण त्याला त्याचा नंबर त्याच्यामध्ये आम्ही टाकला, जनरेट केले की त्याला ती लिंक तिथे जायची. आणि मग ती लिंक त्यांनी तिथे ओपन केली की तो मी त्याला दिसणार, तो मला दिसणार. मग आम्ही त्याचं ऑनलाईन स्टेटमेंट घ्यायचो. मग ते टाईप झालं की आम्ही ते प्रिंट काढून आम्ही म्हणजे आता बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीचा फार चांगला उपयोग करत तुम्हाला म्हणजे तर आता फॉरेन्सिक व्हॅन्स आमच्याकडे बोलवल्या जातात. फॉरेन्सिक व्हॅन्स येतात. ओके. त्याच्यामुळे ते तर अजूनच ऍडव्हान्स. तुम्हाला हे सांगितलंय की तुमचा स्टाफ आज तुम्ही महिला अधिकारी तुमच्या बरोबर ते महिला अधिकारी जे आहेत त्यांचं पण काम आपण थोडक्यात बघायला गेलं तर त्यांचं काही स्टेटमेंट आपण घेऊया की त्यांना महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांना काय वाटतं, त्यांचं काम करताना त्यांना कसं समाधान मिळतंय हे आपण त्यांच्याकडे ऐकून घ्या. सध्या क्राईम कारकून म्हणून काम पाहते. आमच्या इथे वेगवेगळ्या पद्धतीने तक्रारी प्राप्त होतात. घरगुती कामासंदर्भात, एखादे जर जॉबला जात असेल तर तिथे काही असे विविध प्रकारच्या तक्रारी महिलांविषयी प्राप्त होतात. आता एक तक्रार आली होती. एका महिलेला तिच्या नवऱ्याने खूप म्हणजे मानसिक त्रास देत होता आणि जे महिलेचं असं होतं की माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे म्हणून, आणि ती खूप बिचारी म्हणजे रडत होती. आणि तिला मग आमच्या म्हणजे महिलांकडे ऑफिसरांनी महिलांकडे पाठवली की नेमकं हिला काय त्रास होते ते सांगण्यासाठी. ती आमच्याकडे आल्यानंतर तिला आम्ही पहिल्यांदा विचारलं नेमकं काय झालेलं आहे, तर तिने सांगितलं माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे आणि की तिच्यामुळे मला नवरा खूप म्हणजे मारझोड करते. आणि तिने पर्सनली तिचं पण सांगितले नवरा कशा पद्धतीने तिला मारझोड करते. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे आमच्याकडे तक्रारी प्राप्त होतात. ऑफिशियल किंवा सायबर संदर्भात लहान मुलींना ऑनलाईन मध्ये मुलांची अफेअर करणं आणि मग त्यांचं ते पश्चाताप, मग ते पोलीस स्टेशनला येणार वडिलांना घेऊन. त्याच्यामध्ये ते सायबर संदर्भात म्हणजे ऑनलाईन त्या मुलाला समोर बघणं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत प्रेम संबंध ठेवणं आणि मग नोट्स फोटो एकमेकांना पाठवा आणि नंतर त्याला ब्लॅकमेल ते लेडीजला करणं. या संदर्भात असे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तक्रारी येतात आमच्या इथे. आम्हाला तिचे ते म्हणजे ते ऐकल्यानंतर आम्हाला अक्षरशः खूप वाईट वाटते का एवढ्या लहान 18 वर्षाच्या आत सुद्धा मुली एवढ्या याच्यामध्ये म्हणजे कोणाच्या आई वडिलांचं न ऐकता सायबरमध्ये जाऊन ते ऑनलाईन मध्ये इन्स्टामध्ये जाऊन व्हिडिओमध्ये न्यूज फोटो पाठवणं, मग तिला म्हणजे एकांतात घेऊन का असं म्हणजे तिला आमच्या पद्धतीने मग तिला समजावून सांगणं हे आम्हाला म्हणजे एक महिला एक महिलेसाठी म्हणजे काम करू शकते चांगल्या पद्धतीने. मला खूप अभिमान आहे की मला ही वर्दी मिळाली. या वर्दीमुळेच मी समाजासाठी खूप काही करू शकते. आणि आता याच्यानंतर आपण सिनियर पी आय श्रीयुत कटरे साहेब त्यांचं पण महिला पोलीस अधिकारी काय काम करतात, त्यांना पोलीस स्टेशन सगळं हे करताना त्यांना काय वाटतंय आपण त्यांचं पण एक स्टेटमेंट ऐकून घेऊया. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सर्व युनिटमध्ये निर्भया पथक ही संकल्पना राबविली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते सर, त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस दलाचे मुख्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद म्हांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनला निर्भया पथक हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत आहे. सर्व पोलीस स्टेशनला निर्भया पथकाच्या वाहनं दिलेली आहेत. त्या वाहनांमध्ये महिला अधिकारी, महिला पोलीस अंमलदार हे सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असतात आणि पेट्रोलिंग दरम्यान महिलांवर जर कोणते अन्याय अत्याचार होत असतील त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी निर्भया पथक सतत कार्यरत असते. त्याचप्रमाणे
जे सायबर फ्रॉड वाढलेले आहेत त्या सायबर फ्रॉडच्या अनुषंगाने महिला अधिकारी आणि महिला अंमलदार हे फिरून शाळा कॉलेजेस तसेच महिलांचे हॉस्टेल आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करत असतात. याप्रमाणे पूर्ण व्यस्त कार्यक्रमामध्ये पोलिसांना 24 तास कर्तव्य असते तरी देखील महिला पोलीस या स्वतः पुढाकार घेऊन समाजामधील महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य करत आहे. ही निर्भया पथकामुळे पोलीस स्टेशन हद्दीमधील महिलांमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आणि कोणताही अन्याय अत्याचार झाला किंवा महिलांना काही अडचणी असतील तर त्या सोडविण्याचे काम महिला अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदार हे निर्भया पथकाच्या मार्फतीने करत असतात. ही निर्भया पथकाची संकल्पना आल्यामुळे महिला पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे जे महिला अधिकारी आहेत आणि महिला पोलीस आहेत यांना सुद्धा समाजामध्ये एक एक्सपोजर मिळालेलं आहे. ते पण समाजामध्ये समाजातल्या विविध संस्थांमध्ये जाऊन समाजाला प्रबोधन करत असतात. आपलं हा जो विषय झाला निर्भयावर आहे तर हे 112 हा निर्भयासाठीचा खास नंबर आहे तर तो एक्झॅक्टली चालतो कसा काय सांगू शकाल मला जर तुम्ही याच्याबद्दल? 112 हा पूर्ण भारतभर चालतो. 112 त्याच्यामध्ये आधी लोक कसं होतं कंट्रोलला कॉल करायचे 110 100 नंबर पोलिसांचा तो कॉल कंट्रोलला कसा होतो. आता 112चा असं आहे की नागरिकांनी 112 वरती कॉल दिला की कंट्रोलला कॉल जातो. कंट्रोल त्याचं लोकेशन आणि हे सगळं टेस्ट करतं. त्याच्यानंतर ते लाईव्ह लोकेशन कुठलं आहे मदत मागणारे किंवा पीडित व्यक्ती कुठे आहे त्याचं संबंधित पोलीस स्टेशन कुठला एरिया आहे त्याला ते अलोकेट केलं जातं. मग त्याच्याकडे त्यासाठी आमच्याकडे एमडीटी नावाचं डिव्हाइस आहे. असं छोटंसं डिव्हाइस असतं. मग त्याच्यामध्ये तो कॉल आपल्याला मिळतो. मग तिथे आमचे अंमलदार किंवा बीट मार्शल जे त्या नोकरीसाठी नेमलेले आहेत ते त्याला ऑनरूट करतात आणि मग आपल्याला ते जीपीएस ते बरोबर त्या ठिकाणी येऊन पोहोचवतो आणि मग आपण त्यांना एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण हो येस तुम्ही पण प्रयत्न करून बघा. हो पण मोबाईलवर पण त्याचं काही आहे तुम्हाला ते दाखवू शकाल की आपण मला 3दा प्रेस केला मोबाईलचं एक बटन की 112 तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे 112ला तक्रारी करू शकता. 112ला तुम्ही व्हॉट्सअपला पण हे करू शकता. 112चं एक ऍप आहे जे सिटीझन पोर्टल तुम्हाला आपलं जे नॉर्मल प्ले स्टोर आहे त्याच्यावरती तुम्ही ते करू शकता. मी अशा प्रकारचं ते ऍप आहे अशा प्रकारचं. मग ह्याच्यावरती तुम्हाला हे दाखवलं जातं त्यामुळे येस जसं आपलं इतर कुठले पण ऍप असतात त्याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करायचं असतं तशा प्रकारे आपण ह्याच्यावरती लॉग इन करायचं ते इन्स्ट्रक्शन आपल्याला मिळत जाणार आणि मग ते तुम्ही ते रजिस्ट्रेशन केलं की त्याच्यामध्ये तुम्ही डायल 112 साठीच हे इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम ज्याला आपण म्हणतो दिस इज वन काइंड ऑफ नंबर. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता, तुम्ही मेसेज ड्रॉप करू शकता, तुम्ही मेल करू शकता. काहीच नाही तुम्ही नॉर्मल 112 डायल करू शकता मोबाईल नंबरवरून. तेही नाही जमलं तर तुमचा जो मोबाईल फोन आहे मोबाईल फोनचं आपलं व्हॉल्यूमच्या बटनच्या खाली असतं. काही काही मोबाईलमध्ये वेगळं बटन असू शकतं पण साईडलाच असतं मोस्टली. ह्याच्यामध्ये जर तुम्ही 3 वेळा दाबला आणि ते खाली 112ला कॉल केला मी हा तुझ्या 3 वेळा दाबला हा इमर्जन्सी. अच्छा म्हणजे इमर्जन्सी म्हणून तो डायरेक्ट ज्याला कधी त्या व्यक्तीला जर काही गरज लागली पण ती डायल करू शकत नसेल समोर दुसरं मोबाईलला तिथे साईड दुसरं हे बटन प्रेस केलं तिला तर तिचा 112ला कॉल जातो. फारच चांगली सिस्टम आहे म्हणजे इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे. म्हणजे आपण 112चा हा जो त्यांचा रूट आहे कसं ते काम चालतं त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ क्लिप छोटीशी बघूया याच्यानंतर.
मॅडम मला हे सांगू शकाल का की आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांनी म्हणा, मुलींनी म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीने काय करायला हवं असं तुम्ही सांगू शकाल मला? म्हणजे काय त्यांनी करायला हवं? आपत्कालीन परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिलं गव्हर्नमेंट लॉ कॉल करा. इफ यू कॅनॉट डाई, तर ते तुम्हाला मी जे सांगितलं ते बटन कळत. जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात की जिथे तुम्ही फोनवर बोलू शकत नाही, तशा ह्याच्यामध्ये तुम्ही ते बटन क्लिक करा, तसंच सोडून द्या, तुम्हाला मदत मिळेल. तेही पॉसिबल नसेल, जोरात ओरडायला सोडून द्या. ओरडून जिथे लोक असतील, तुमची पहिली हे की लोकांचं लक्ष वेधणं. बरोबर बरोबर. तुमचं म्हणजे पहिला डिफेन्स आहे तुमचा की तुम्हाला लोकांचं लक्ष वेधता आलं पाहिजे. आता अशा वेळी असं होतं, आपण अशा ठिकाणी असतो की आपल्याला कोणाचं नाव माहित नाही, अनोळखी लोक असतात. मग एखाद्याने समजा रेड शर्ट घातला असेल, एखाद्याने ब्ल्यू कलरची टोपी घातली असेल, हे ब्ल्यू टोपीवाल्या असं म्हणून तुम्ही आवाज द्या त्यांना, त्याचं लक्ष तुमच्याकडे जाणार आहे. सुरक्षित ठिकाणी पोहोचा. तुमचं जर पॉसिबल असेल तर तुमचं लाईव्ह लोकेशन तुमच्या परिचयाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. घाबरू नका. सगळ्यात पहिले घाबरू नका. जर घाबरलात तिथे तुम्ही संपलात. भीती वाटते, भीती वाटणारच आहे, पण तरी सुद्धा थोडं धैर्याने हे करा. कारण कसं होतं, भीतीच्या ह्याच्यामध्ये एखादा चुकीचा निर्णय आपल्याला खूप मोठ्या संकटात राहू शकतो. त्यामुळे थोडं शांत राहा, काम राहायचा प्रयत्न करा, वेळ घ्या, प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवा आणि त्यानुसार स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या क्षणाला आम्ही जे सांगितलं त्या गोष्टी जरी नाही झाल्या तरी पण ज्या क्षणाला मिळेल तिथून पळून जा. स्वतःला कॉन्फिडन्स ठेवा. येस येस. पण तुम्हाला काही सांगू शकाल का की महिलांनी स्वतःच्या सुरक्षितेसाठी काय करायला हवं नक्की? म्हणजे महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी करण्यासाठी पहिले मी आधी पण म्हटलं, आता पण म्हणेन, सतर्क राहा. पहिले सतर्क राहा, अवेअरनेस. त्याच्यानंतर सगळ्यांवर ट्रस्ट करू नका. तुमचे आई वडील, तुमचे बहीण भाऊ, तुमचे क्लोज फ्रेंड्स हे सोडलं तर प्रत्येकाकडे थोडं तरी संशय बघता आलं पाहिजे तुम्हाला. ते करा. तुम्ही घरातून निघताय, तुम्ही कुठे चालले आहात हे तुमच्या आई वडिलांना, तुमच्या क्लोज जवळचा जो माणूस आहे त्याला तुम्ही कळायला पाहिजे. तुम्ही कोणाला भेटायला चाललेला आहात हे तुम्ही कळवलं पाहिजे. तुमचं येण्याचं टाइम तुम्ही कळवलं पाहिजे त्यांना. तुम्ही कुठेतरी पोहोचताय, तुम्हाला जर स्वतःच्या गाडीने जात असाल तर वेल अँड गुड आहे, पण तुम्ही ट्रस्टेड साईड आहे जशा की ओला आहे, उबेर आहे, ह्याने जात असाल, शक्यतो त्यानेच जा. त्यांनी किंवा तुमचा लोकल रिक्षावाला, लोकल कॅबवाला जरी असेल तर तुम्ही एक लॉंग डिस्टन्स आहे, झोपायचं नाही. बऱ्याचशा मुली थकलेल्या असतं, दमलेलं असतं, कानामध्ये आपण आयपॉड किंवा हे लावून आपण झोपून जातो, आपल्याला कळत नाही ते आपल्याला कुठे नेलेलं आहे. त्यामुळे तुमचं जोपर्यंत तुमचं जर्नी संपत नाही, तुमचं डेस्टिनेशन येत नाही, बी अलर्ट. तुम्ही सतर्क राहा. तुमचा जो गाडीचा नंबर आहे तो शेअर करा तुम्ही तुमच्या घरच्यांना. त्यानंतर तुम्ही जर संकटात आलातच, संकटात येता त्यावेळी मगाशी सांगितलं तसं ओरडा, लोकांचं लक्ष तुमच्याकडे वेधा. जर तुम्हाला कोणीतरी पकडलंय, तुम्हाला कोणीतरी बंदिस्त केलंय, अशा वेळी सेल्फ डिफेन्सच्या असं होऊ नये, पण जर होणारच नाही असं पण नाही आणि होईल असंही नाही. सेल्फ डिफेन्स शिकलेलं कधीच वाया जाणार नाही आहे. छोट्या छोट्या टेक्निक तुम्ही या ब्लॅक बेल्टच असलं पाहिजे, कोबरा केला पाहिजे का ब्लॅक बेल्टच लावलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही छोटे छोटे कोर्सेस जे काही महिन्यांचे चालतात, काही दिवसांचे चालतात, 21 दिवस 3 महिने ते तुम्ही शिकून घ्या. डोळे, नाक, गळा, ड्रॉइंग एरिया ह्याला हिंट करा. बरोबर. पकड कुठे अगदी अगदी बरोबर. एखादा पेपर स्प्रे तुम्ही ठेवू शकता, नाहीतर तुमची नखं आहेत. अगदी छोट्या छोट्या आपल्याकडे खूप गोष्टी आहेत ज्याचा वापर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही करू शकता. मला असं वाटतं की मगाशी मॅडम त्या म्हणाल्या की
त्या तुम्ही कॉलेजेसमध्ये किंवा असं काही काही ठिकाणी असे तुमचे लेक्चर्स पण तुम्ही अरेंज करता की महिलांनी स्वतःची सुरक्षितता कशी बाळगायला हवी. तर खूप चांगला उपक्रम आहे खरं तर. काही कॉलेजमध्ये शाळेमध्ये सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही कधी संकटात गेलात तुम्ही आमच्याकडे या तर तुम्ही स्वतःची सुरक्षा कशी करू शकता याच्याबद्दल आजकाल लेक्चर्स दिले जातात. फार चांगलं आहे खरं तर. आम्ही बऱ्याच शाळांना कॉलेजेसना आम्ही वेळ देतो. आम्ही एनजीओची मदत घेतो अशा ह्याच्यामध्ये. जेव्हा कॉलेजेसची बोलायचं असतं ती मुलं थोडी मोठी असतात त्यांच्याशी आम्हाला बोलता येतं. पण कधी कधी शाळा असते शाळेतली मुलं 6वीची 7वीची 8वीची मुलं असतात. मग त्याच्यासाठी आम्हाला एनजीओची मदत घेतो. जसं आपल्याकडे महिलांसाठी कायदे आहे, आपल्याकडे आता BNS प्रणाली आहे, तसं मुलांसाठी म्हणजे लहान मुलं जी आहेत अंडर 18 आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे पोक्सो आहे, प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल क्राईम्स. तर त्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांना कसं सतर्क तुम्ही राहते. ती छोटी आहे त्यामुळे त्यांना जसं समजेल तसं सांगावं लागतं. त्यांना गुड टच बॅड टच कळवायला लागतं. त्यांना तुम्हाला आईवडिलांशी कसं सांगायचंय तुम्हाला आईवडिलांनाही ट्रेनिंग द्यायला लागतं. त्यामुळे त्यासाठी आम्हाला प्रोफेशनल लोक लागतात. बाकी कायद्याच्या संबंधी आम्ही त्यांना नॉलेज देतो. पण अशा वेळी आम्ही एनजीओची मदत घेतो आणि आम्ही अशी कॉलेजेस आणि शाळांमध्ये आम्ही प्रोग्राम करतो. अगदी बरोबर. मॅडम आता आपण रॅपिड फायर घेऊ. महिलांनी सर्वात महत्वाची सुरक्षा सतर्क राहणे. मुलींनी नेहमी लक्षात ठेवायची अशी कुठली गोष्ट? आत्मविश्वास आणि नारी को मत समझो अबला, अगर वो खुद पे आ जाएगी तो बजाएगी सबका तबला. एवढं लक्षात ठेवायचं, घाबरायचं नाही. व्हेरी गुड. बाकी वलवण तुम्ही. तुमच्या कामातील सर्वात अभिमानाचा क्षण? कामामध्ये अभिमानाचे क्षण येतात, बरेचसे येतात. मी नवीन जेव्हा खात्यामध्ये आले होते तेव्हा मी एका कल्याणमध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनला मी पोस्टेड होते. तर त्यावेळी माझ्याकडे वडील आले होते. थोडा वेगळा अनुभव आहे हा, गुन्ह्याशी रिलेटेड असा नाही तो आमचा. पण ते वडील आले होते आणि त्यांना कळत नव्हतं की मी कसं बोलू काय बोलू. आणि फार असा रडलेला चेहरा, डोळ्यामध्ये पाणी, आणि त्याच्याबरोबर एक त्यांचा मुलगा होता. आणि ते वडील मला म्हणाले की मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. म्हटलं बोला ना, काय मदत? मला बोलायला कसं ते म्हटलं बोला तुम्ही. कम्फर्ट त्यांना दिला. मग बोलायला सुरू. मला म्हणाले की मॅडम माझा मुलगा आहे एक 16-17 वर्षांचा आणि अचानक आता तो ट्रान्सजेंडर सारखं त्याचं ते वागणं चाललंय आणि तो मग त्या तृतीय पंथांमध्ये जातो आणि मग तिथे राहतो. मॅडम मग आता मी काय करू? मला लहानपणापासून माहिती होतं की ह्याच्या थोड्या सवयी थोड्या अशा वेगळ्या आहेत. पण आतापर्यंत ते कसं समाजापासून लपलेलं होतं. पण आता तो त्या तृतीय पंथांमध्ये जातो राहतो. मग आता मी काय करू? ती त्याला खूप प्रेमाने समजवलं. म्हटलं मुलगा त्यांचा आहे, जर तुम्ही त्याला रोखणार टोकणार. त्यांनी बहुतेक त्याला मारहाण पण केली होती, त्याचं भांडणं व्हायची. त्यांचं म्हणणं होतं की तो जर मुलींसाठी कपडे घालेल तर मग मला कसं, तो अचानक साडी नेसून आला मला कसं, मी काय मी समाजात उपयोग होणार. मी म्हटलं मुलगा तुमचा आहे, समाज आज तुमच्यासाठी उद्या किती तुम्हाला बऱ्याने माहित नाही, पण मुलगा तुमचा आहे. जेंडर तो जन्माला जरी मुलगा म्हणून आला असेल पण अजून जर त्याचं जर अस्तित्व मुलगी हे असेल, तुम्ही किती दाबण्याचा प्रयत्न केला तर ते राहणार नाही. चॉईस व्यवस्थित तुम्हाला त्याला तुमची संतान आहे तर त्याला तुम्हाला तसं म्हणून एक्सेप्ट करून त्याच्यासोबत राहायचंय का मग त्याला लाथाडून मग तो त्या तृतीय पंथीयांमध्ये त्यांच्या पण आईवडिलांनी कुठेतरी त्यांना ते हकललं गेलंय, कुठेतरी प्रतारणा झाली म्हणून ते तशा वस्तीमध्ये राहतात. पण तुम्ही आज एक एक्झाम्पल सेट करू शकता की माझ्या मुलाचं जेंडर निवडणं हे माझ्या हातात किंवा हे नाहीये, पण माझ्या मुलाला मी माझ्याकडे ठेवणं हे माझ्या हातात आहे. तर ही निवड तुमची. आणि मी त्यावेळी त्यांचा मुलगा आलेला जो छोटा त्याला पण मी समजवलं. आणि त्यावेळी सत्यमेव जयते आमिर खानचं मी टीव्ही बघते, मी मूवीज पण बघते, त्यामुळे सत्यमेव जयते असायचं आमिर खानचा आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सोशल टॉपिक्स असायचे. तर त्याच्यामध्ये एक स्पेशल एपिसोड होता तृतीयपंथी किंवा ट्रान्स जेंडर जे काही आहेत त्यांच्या बद्दलचा. तर मी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं होतं की हा बघा. आणि मग नंतर मग ते काही दिवसांनी आले माझ्याकडे
आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलाला येस आणि तो आता तिकडे नाही हे गेलेला आहे, तर आम्ही राहतो एकत्र. तर मला फार फार प्राऊड फील झालं त्यावेळी. म्हणजे असे खूप क्षण येतात ज्यावेळी म्हणजे कधीतरी कोलॅप्स व्हायला होतं. मी मगाशी सांगितलं ड्युटी आवर्स असे असतात, तुम्हाला कधी जेवायला मिळत नाही, कधी झोप मिळत नाही, त्रास होतो, शारीरिक मर्यादा येतात शेवटी. आम्ही किती म्हटलं तरी पण शारीरिक मर्यादा असतात प्रत्येकाला. पण जेव्हा असे क्षण येतात ना तेव्हा कुठेतरी ते वर्थ वाटतं की नाही, तुम्ही घातलेली जी वर्दी आहे ते लोक आपल्याकडे काहीतरी अपेक्षा करतात. माझ्याकडे इथे या पोलीस स्टेशनला आले होते पण खूप वेळा असे अनुभव आले की काही महिला येतात, ते असं माझ्याकडे बघतात आणि म्हणतात मॅडम थोडं साईडला आहे ना, आणि बोला ना, बोला नाही साईडला प्लीज एकांतात बोलायचं. आणि त्यांच्या खरंच अडचणी असतात, त्या अशा अडचणी असतात की त्या कोणाला बोलू शकत नाही. त्यांना त्याच्यावर कायदेशीर मदत नको असते पण त्यांना काहीतरी सोल्युशन पाहिजे असतं. मग आम्ही कधीतरी ते म्हणजे कायदा थोडं ऑफ द रेकॉर्ड असतात काय की त्यांना आम्हाला मदत करायची असते. त्यावेळी त्यांना जेव्हा काही दाखल करायचं नसतं, कधी कधी ते गुन्हे दाखल करण्यासारखंही नसतं, पण त्यांना मदत हवी असते. मग अशा वेळी त्या खूप ज्या माझ्या वयाच्या आहेत किंवा माझ्यापेक्षा लहान आहेत त्या कधी पायाला हात लावतात. असे मलाच नाही, माझ्या खूप ब्रदर सिस्टर ऑफिसर्स आहेत, त्यांना अनुभव येतात, अंमलदारांना येतात. काही वयाने मोठे आहेत डोक्यात हात ठेवून निघून जातात. मग त्यावेळी कुठेतरी वर्थ वाटतं की नाही, आपण जी वर्दी जी परिधान केली आहे ती खूप जबाबदारी वाटते आपली. आणि वर्थ मुवमेंट असतं की आम्ही जे काही शारीरिक क्षमतांपेक्षा पण जास्त कधी कधी काम करतो, ती एक कुठेतरी अभिमानाची पाठीवरती ती थाप असते आम्हाला, ती कौतुकाची, आणि ती प्रेरणा देते आम्हाला. धैर्य या शब्दाचं तुम्ही काय अर्थ सांगा? धैर्य म्हणजे जरी भीती वाटत असली तरी सुद्धा त्याला सामोरं जायचं आणि स्वतःला संकटातून बाहेर काढायचं. समाजासाठी काय संदेश? समाजासाठी माझा संदेश असा आहे की आम्ही पोलीस आहोत, आमचं काम आहे सर्वांना, महिला असो पुरुष असो लहान मुलं असो या सगळ्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं आमचं काम आहे. बट वी आर नॉट इनफ, आम्हाला तुमची गरज आहे. आज कम्युनिटी पोलिसिंग मध्ये पण आपल्याला हँड इन हँड काम करायचं आहे. आपल्याला आज महिलांसाठी मुलींसाठी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं आहे की जिथे तिला समाजाची भीती नाही वाटली पाहिजे, तिला समाजाचा आधार वाटला पाहिजे आणि डर नाही घाबरता म्हणून. मला समाजाला हे सांगायचं आहे की तुमचं जे म्हणजे समाज म्हणून तुम्ही एक छोटीशी शायरी समाजाला सांगायची मला. जिम्मेदारी से जो जीता है वही समाज बदलता है, जिम्मेदारी से जो जीता है वही समाज बदलता है, एक आपका छोटासा कदम देश को आगे बढ़ाता है. त्यामुळे तुम्ही कटिबद्ध राहा, आमच्या हातात हात घेऊन काम करा आणि तुमच्याप्रती मुलींना महिलांना भीती नाही, समाजामधून भीती नाही वाटली पाहिजे, त्यांना तुमच्यावरती भरोसा वाटला पाहिजे. त्यामुळे डर नाही भरोसा. पण महिलांसाठी एक छोटासा एका मैत्रिणीकडून दुसऱ्या मैत्रिणीला संदेश समजा. अभी तो जिंदगी के कई इम्तिहान बाकी है, अभी तो जिंदगी की सच्ची उड़ान बाकी है, अभी तो थामी है मुट्ठी भर जमी, अभी तो पूरा आसमान बाकी है. घाबरू नका, सतर्क राहा अँड बी कॉन्फिडेंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता याच्यावरूनच मी एक प्रश्न आहे की तुम्हाला साधा वेश आवडतो, सिव्हिल ड्रेस का गणवेश, काय तुमचं? जास्तीत जास्त वेळ तर आम्ही गणवेशातच असतो, त्यामुळे तो आम्हाला आवडतो. मला आजच एक किस्सा सांगते. माझ्या रिलेटिव्ह मध्ये किंवा माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी, कझिन्स वगैरे असं भेटणार. मी एखादी काहीतरी ज्वेलरी किंवा काही घेत असेल किंवा नवीन काहीतरी वस्तू घेत असेल, कपडे, ड्रेसेस किंवा घरचे पण नको, कशाला घेते, तुला कुठे घालायला मिळतं, तू कुठे घालणार आहेस, तर युनिफॉर्म मध्येच असते. मग मी असा डायलॉग मारला, असू दे, तो युनिफॉर्मच आमचा खरा शृंगार आहे आणि तू 10 सजलीस परिधान केलं दागिने तरी तू एवढी सुंदर दिसणार नाही, त्याच्यात एवढे आम्ही हा आमचा शृंगार आहे, हीच आमची कवच कुंडल आहे. त्यामुळे युनिफॉर्म ऑलवेज. पण जेव्हा कधी नटायला मिळतं तेव्हा भरपूर नटतो आम्ही. बरं, जर तुम्हाला सुट्टी मिळाली तर तुम्ही काय कराल? फार साधी अपेक्षा आहे माझी. सुट्टी मिळाली तर मी फार झोपणार,
म्हणजे फार फार साधं वाटू शकतं, पण नाही, सुट्टी मिळाली फार झोपणार. त्याच्यानंतर मला मुव्हीज बघायला आवडतात. येस. मी मुव्हीज बघणार, मला वाचायला आवडतं. मी वाचन करणार माझ्या मुलाबरोबर आणि फॅमिली बरोबर. मला टाइम स्पेंड करायची म्हणजे भरपूर टाइम स्पेंड करणार त्याच्याबरोबर. एखादं नाटक, एखादं पिक्चर बघणार, शॉपिंगला जाणार. सर्वसामान्य महिलांना जे करावंसं वाटतं ते सगळं आम्हालाही करावंसं वाटतं. थोडंसं कुठेतरी फिरायला जाणार, असं भरपूर हजारो खावीशे असतील ते चालतं. ज्या तुमच्या काही अपेक्षा आहेत, ज्या तुमच्या बकेट लिस्ट मध्ये जे आहे ते तुम्ही अगदी पूर्ण करा. फार छान. मंडळी, महिला अधिकारी सुद्धा ती एक सामान्य स्त्री आहे. तिला एक भावना आहे, मन आहे, पण ती तिच्या वर्दीमध्ये ती नुसती वर्दी घालत नाहीये, तर ती आपल्याला सुरक्षिततेची जाणीव करून देते की मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही कधीही हक्काने माझ्याकडे या, मला कधीही विचारा, काही गरज लागली तर मी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. तर अशा या महिला अधिकाऱ्याची आज आपण ओळख करून घेतली. कशी वाटली तुम्हाला ओळख? तुम्हाला नक्की काय वाटलं याच्याबद्दल नक्की आम्हाला कळवा. तर आज कटके मॅडम, आज तुम्ही इकडे आलात आणि आज मला या तुमच्या महिला अधिकारीची जी एक वेगळी असामान्य अशी जी ओळख करून मिळाली त्याच्याबद्दल न्यूज स्टोरी टुडे या मी तुमचे खूप 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 आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद. मंडळी, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल नक्की आम्हाला सांगा. धन्यवाद.